कधी बापाच्या हाताकडे नीट बघितलंय? हातावरचे ते घट्टे, ते फक्त कष्टाचे ओरखडे नाहीत, तुमच्या भविष्यासाठी त्यांनी मारलेल्या त्यांच्या स्वतःच्या स्वप्नांच्या खुणा आहेत. पुण्यातल्या एका साध्या खोलीत विनायकला वडिलांची एक जुनी डायरी सापडते. थरथरत्या हातानं पानं उलटताना एका कोपऱ्यात लिहिलेलं असतं, कधीतरी स्वतःची एक छोटी कार असावी, माझ्या पोराला पावसात भिजत शाळेत जावं लागू नये. विनायकच्या डोळ्यासमोर अख्खं बालपण उभं राहिलं. तो मुसळधार पाऊस, ती जुनी सायकल आणि मागे बसलेला तो. वडिलांनी स्वतः भिजून त्याला पदराखाली जपलं होतं. स्वतःचं सुख बाजूला सारून त्यांनी त्याचं आयुष्य सावरलं होतं. विनायक त्या दिवशी मनोमन काहीतरी ठरवतो. पुढची काही वर्ष तो फक्त धावला. लोकांसाठी तो कदाचित एक यशस्वी माणूस असेल, पण विनायकसाठी तो त्याच्या बापाच्या कष्टाचा हिशोब होता. एके दिवशी सकाळी घराबाहेर एक पांढरी शुभ्र कार उभी असते. विनायक वडिलांच्या हातात चावी देतो. वडील गोंधळतात. थरथरत्या हातानं गाडीला स्पर्श करतात. विनायक त्यांना मिठी मारतो आणि हळूच कानात म्हणतो, बाबा, सायकलवरून कारपर्यंतचा प्रवास लांब होता, पण तुमच्या कष्टापेक्षा मोठा नव्हता. आजपासून तुमचं भिजणं कायमचं बंद. बापाच्या डोळ्यातलं ते पाणी आणि चेहऱ्यावरचं समाधान, यापेक्षा मोठं जगात दुसरं कोणतंही यश नाही. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण आईवडिलांच्या डोळ्यातली स्वप्न पूर्ण करणं हेच खरं भाग्य आहे.